पुढची बातमी पाहूयात। लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातून भाजप नेते सुनील देवधर यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली। गेल्या काही महिन्यांमध्ये देवधर यांचे पुणे दौरे देखील वाढलेत। ब्राह्मण चेहरा म्हणून देवधर यांना पसंती मिळत असल्याचं सांगितलं जात आहे। त्याच्या तारखा काय आहेत, त्याची प्रक्रिया चालू व्हायची, पक्ष संघटनेच्या बैठका व्हायच्यात आणि आपण पाहता की लोकसभेसारख्या विषयामध्ये केंद्रातनं निर्णय होतो। त्यामुळं यावरती आज चर्चा करणं की उमेदवार कोण आहे हे मला असं वाटतं की योग्य ठरणार नाही। ज्याविषयी चर्चाच नाही आहे, ना मुरली मोहोळांचं नाव होतं ना देवधरांचं नाव होतं। केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने निर्णय केला नाही, त्यामुळं कुणाचं नाव आलं कुणाचं नाव गेलं याला काय अर्थ आहे का? या कपोलकल्पित बातम्या निघतात। केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड निर्णय करतं की कुणाला लोकसभेची उमेदवारी। सुनील देवधर यांचं पुण्याशी नातं तसं नवं नाही। सुनील देवधर यांचा जन्म पुण्यातच झाला। लहानपणापासून संघाच्या मुशीत वाढलेल्या देवधर यांनी तब्बल 12 वर्ष संघाचे प्रचारक म्हणून काम केलं। मध्यंतरी काही काळ त्यांनी अध्यापनही केलं, तसंच खासगी क्लासेस देखील चालवले। मात्र सार्वजनिक जीवनाकडच्या ओढ्यामुळे ते पुन्हा राजकारणाकडे वळले। मेघालय, त्रिपुरा, नागालँड या परिसरात त्यांनी संघाच्या मार्फत मोठं काम केलंय। त्रिपुरामध्ये सत्तापालट होण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता। 2014च्या लोकसभा निवडणुकीत वाराणसी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देवधर यांच्याकडे होती। माजी राष्ट्रीय सचिव असणाऱ्या देवधर यांना यंदाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मात्र स्थान देण्यात आलं नाहीये। पुणे लोकसभेसाठी अनेक स्थानिक नेते इच्छुक आहेत। देवधरांची एंट्री झाली तर त्यांचं काय, असाही प्रश्न आहे। गिरीश बापट यांची सून स्वरदा आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ या दोघांच्याही नावाची चर्चा पुणे लोकसभेसाठी होते आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील पुण्यातनं निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याच्या चर्चा अधूनमधून रंगत असतात। या सगळ्यामध्ये चंद्रकांत पाटील यांच्यानंतर पुन्हा एक बाहेरचा उमेदवार दिला गेला तर पुणे भाजप आणि पुणेकर तो स्वीकारणार का, हाच खरा प्रश्न आहे। कॅमेरामन आदर्श कटकेसह प्राची कुलकर्णी, साम टीव्ही, पुणे।